नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे बूम परंडा वाशीचे आमदार तानाजी सावंत, जे की माजी राज्यमंत्री आहेत, त्यांनी विजय संकल्प मेळावा घेतला. मेळाव्याला प्रचंड अशी गर्दी होती आणि मेळाव्यात तानाजी सावंत काय बोलतात, काय भूमिका मांडतात आणि कोणावर नेमकी टीका करतात याकडे सर्वांचंच लक्ष लागत आहे. दुपारी 12:15 नंतर सुरू झालेला हा विजय संकल्प मेळावा जवळपास 2 ते 3 तास चालला. मेळाव्याला धाराशिव, कळंब, वाशी, तुळजापूर, उमरगा, लोहार या तालुक्यातील तानाजी सावंत यांचे प्रेमी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अनेक सभासद पण कार्यक्रमाला उपस्थित होते. तानाजी सावंत यांनी आपल्या धाराशिव जिल्हा परिषदेवर आपला शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा भगवा ध्वज आपल्याला फडकवायचा आहे असं उपस्थितांना आवाहन केलं आणि या सभेत त्यांनी भाजपचे जिल्ह्याचे नेते तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर सडकून टीका केली. तुम्ही अशा व्यक्तीला का घाबरता, त्यांना तुम्ही का त्रास दिला आहे असा प्रश्न उपस्थितांना करून त्यांनी हे रजाकार वृत्तीची लोक आहेत, तुम्हाला आश्वासनं देतात पण प्रत्यक्षात काही करत नाही, तुमच्या सुखदुःखात कधीही तुम्हाला मदतीला येत नाहीत आणि तुम्ही त्यांना आपल्या डोक्यावर घेऊन नाचता. हे खरं कोणाची चूक आहे यात, हे असं विचारत आणि हे फक्त आश्वासनाचा पाऊस पाडतात, प्रत्यक्षात काहीच करत नाही. यांनी आई तुळजाभवानीचं पावित्र्य नष्ट करण्याचा पाप केला आहे. मी ज्यावेळेस पालकमंत्री होतो त्यावेळेस देवीच्या गाभाऱ्याला हात लावायचा नाही असा मी निर्णय घेतला होता आणि देवीच्या गाभाऱ्याला हात लावू दिला नव्हता. तुम्ही आई तुळजाभवानीची एवढी भक्तिभावाने आराधना करता, तिचं सेवा करता, तिथं विटा वगैरे काही चालू देत नाहीत, परंतु यांनी आता देवीच्या गाभाऱ्यालाच हात घातला आहे. एवढंच नाही तर ड्रगची प्रकरणात आरोपित असलेल्या आपल्या समर्थकाला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देऊन त्याला निवडून आणलं आहे. आता इथून पुढं काय, देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकाला प्रसाद म्हणून ड्रगचं पाकिट देणार आहेत का काय, असाही खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला होता. एकंदरीत आजचा त्यांचा मूड इतर विरोधकापेक्षा भाजप, त्यातही आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या विरोध जास्त होता. त्यामुळं आता पुढच्या आठवड्यात जी पंचायत जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक जाहीर होणार आहे, त्यात आमदार तानाजी सावंत यांची भूमिका काय असेल हे आजच्या त्यांच्या विजय संकल्प मेळाव्यातून स्पष्ट झालं आहे. कुठल्याही परिस्थितीत ते भाजपबरोबर जाणार नाहीत हे निश्चित आहे, परंतु त्यांचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना कोणती भूमिका घ्यायला होतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहणार आहे.
हे मात्र नक्की. आजच्या मेळाव्याला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब पाटील हडुंगरीकर, अण्णासाहेब देशमुख, दत्ता साळुंके, सूरज साळुंके, अमोल पाटील, अजित पिंगळे आदी मंडळी उपस्थित होती. पत्रकारितेचे आद्य पत्रकार म्हणून ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र आणि मराठी पत्रकारिता ओळखते त्या बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी उद्या दर्पण दिन आहे. त्या दर्पण दिनाचं औचित्य साधून कळंब तालुका पत्रकार संघ गेल्या 2 दशकांच्या पासून राज्यस्तरावर आणि जिल्हा स्तरावर पत्रकारांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करत असते. त्यांनाही कळंब तालुका पत्रकार संघाने विविध याच्यातून पत्रकारांना पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यात दैनिक सामनाचे नवी दिल्ली येथील प्रतिनिधी यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला असून पत्रकार राजेंद्र यादव यांना कैलासवासी शिवशंकरप्पा गुंबळे यांच्या स्मरणार्थ पुरस्कार देण्यात येणार आहे. तसा आणि 5-6 गटात पुरस्काराचं जाहीर करण्यात आले असून त्या सर्व पुरस्कार प्राप्त पत्रकारांचं आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल अभिनंदन करतं आणि त्यांना शुभेच्छा पण देत आहे. या पत्रकार संघानं जे पुरस्कार जाहीर केले आहेत त्याची माहिती कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी प्रसारमाध्यमावरून एका प्रसिद्धी पत्रकाराद्वारे कळवलेली आहे. हा पत्रकार पुरस्कार समारंभ शक्यतो येत्या 10 जानेवारी 2026 रोजी कळंब येथे पार पडेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. काल सातारा येथे 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची सांगता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाली. समारोपाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी राज्यातील प्रत्येक बस स्टँडवर पुस्तक विक्रीचं दुकान थाटण्यात येणार असून त्या दुकानाला अवघं 50%च भाडं आपण एस.टी. महामंडळ आकारेल अशी घोषणा केली आहे. आणि मराठी साहित्य सर्वदूर पोचावं, सर्वांना मराठीतलं वाङ्मय वाचायला मिळावं याची आपण तरतूद करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावर्षीपासून अखिल भारतीय मराठी पत्रकार मराठी साहित्य संमेलनाला 3 कोटी रुपयाचा निधी देण्यात येण्याची परंपरा सुरू करण्यात आली आहे. आणि यामुळं आता यापुढील साहित्य संमेलन मोठ्या थाटामाटात होती असंच दिसतंय. आता येणारं 100वे साहित्य संमेलन हे पुढच्या वर्षी पुणे येथे होणार असल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी दिली आहे. आज आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.